नमस्कार, मी निखिल द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गेल्या महिनाभरापासून ज्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची चर्चा आपल्या सगळीकडे सुरू होती, 29 महानगरपालिकांच्या राज्यभरातील निवडणुका पार पडणार होत्या. त्या आता म्हणजे 15 जानेवारीला त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. मतदान पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबतच आता उद्या म्हणजे 16 जानेवारीला याचे निकाल देखील जाहीर केले जाणार आहेत. पण त्याआधीच या सर्व महानगरपालिकांसाठीचे एक्झिट पोल विविध समाज माध्यमांनी किंवा यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी देखील जाहीर केलेले आहेत. याच एक्झिट पोलबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नक्की कोणत्या महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येऊ शकते, या एक्झिट पोलमध्ये काय अंदाज वर्तवण्यात आलेत त्याबद्दल देखील माहिती घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसा वाटला तेही नक्की कळवा. सुरुवात करूया आपण मुंबईपासून, कारण मुंबईच्या महापालिकेची सगळीकडे चर्चा होती. मुंबईबद्दल विविध समाज माध्यमांनी किंवा विविध ज्या सर्व्हे करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांनी एक्झिट पोल जाहीर केलेले आहेत आणि त्या एजन्सीजमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची किंवा विविध महानगरपालिका असू देत किंवा लोकसभा, विधानसभा असू देत, यामध्ये ज्या सर्व्हेची अनेक जण वाट बघतात ते म्हणजे ॲक्सिस माय इंडिया हा सर्व्हे. आणि त्याच्यामध्ये नक्की मुंबईबद्दल काय सांगण्यात आले ते आधी आपण पाहूयात. तर ॲक्सिस माय इंडियाने जो मुंबईसाठी सर्व्हे केलेला आहे एक्झिट पोलसाठीचा, तो साधारण त्याची सॅम्पल साईज बघितली तर ती 22,758 इतकी आहे. तर या सॅम्पल साईजचा मुंबईमध्ये सर्व्हे केला होता. फेस टू फेस सर्व्हे होता आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर काही प्रश्न हे मतदारांना विचारण्यात आले होते. त्याच्या आधारे हा सर्व्हे करण्यात आला आहे आणि त्याच्या निष्कर्षाच्या आधारे हा एक्झिट पोल आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. आता ह्या ॲक्सिस माय इंडियाचे जर एक्झिट पोलचे निष्कर्ष पाहिले तर त्याच्यामध्ये महायुतीला स्पष्ट एज असल्याचं दिसतंय. ॲक्सिस माय इंडियाच्या आकडेवारीनुसार भाजप हा जो पक्ष आहे त्याने 137 जागा लढवल्या होत्या. त्यांना भाजप आणि शिवसेना या दोघांनी ज्या एकत्र अलायन्समध्ये लढवल्या होत्या जागा, त्यांना 131 ते 151 जागा मिळू शकतात, असा ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे. म्हणजे 227 पैकी जे 115चं बहुमत आहे मुंबई महापालिकेसाठीचं, ते महायुतीला मिळू शकतं, असं ॲक्सिस माय इंडियानं म्हटलेलं आहे. आणि मतांची टक्केवारी जर बघितली तर शिवसेना आणि भाजप युतीला मुंबईमध्ये 42% मतं मिळू शकतात, असा ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे. आता त्याखालोखाल ॲक्सिस माय इंडियानं जे जागा दिलेल्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची जी आघाडी होती, त्या आघाडीला जागा दिलेल्या आहेत. जर जागांची आकडेवारी बघितली तर UBT प्लस म्हणजे जी मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती होती, त्या युतीला जवळपास 58 ते 68 जागा मिळतील असा अंदाज आहे. आणि त्यांच्या मतांची टक्केवारी बघितली तर त्यांना 32% मतं मिळू शकतात. त्यामुळे ज्या बहुचर्चित महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार, ठाकरे बंधू पुन्हा एकदा भाजपचा किंवा महायुतीचा पराभव करू शकतील का, अशी ज्या चर्चा सुरू होत्या, त्या एक्झिट पोलमध्ये तरी असं दिसतंय की महायुती मुंबईमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करते आहे. त्याखालोखाल जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची देखील मुंबईमध्ये युती होती आणि त्यानुसार जर काँग्रेसच्या आणि इतरांच्या जागा बघितल्या तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला साधारण 12 ते 16 जागा मिळतील, ते पण 13% मतांसह, असं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. जर गेल्या वर्षी म्हणजे 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आकडेवारी बघितली तर मुंबईमध्ये काँग्रेसला साधारण 31 जागा मिळाल्या होत्या आणि जवळपास 20% मतं मिळाली होती. मात्र आत्ताचा जर या एक्झिट पोलचा अंदाज खरे ठरले तर त्यानुसार असं दिसतंय की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला मिळून फक्त 12 ते 16 जागा मिळतील आणि त्यासोबत फक्त 13% मतं मिळतील. आणि इतरांबाबत बोलायचं झालं तर इतरांना मुंबईमध्ये 6 ते 12 जागा आणि त्यासोबतच 13% मतं मिळतील, असंही या ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. ॲक्सिस माय इंडियानंतर JVC श्रीराम यांनी जो पोल केलेला आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर हा पोल टाइम्स नाऊसाठी करण्यात आलेला आहे, टाइम्स नाऊ ग्रुपसाठी. तर त्या पोलनुसार इथे देखील महायुतीला स्पष्ट बहुमत असल्याचं किंवा स्पष्ट एज असल्याचं दिसून येत आहे. JVC श्रीराम या सर्व्हेनुसार महायुतीला 129 ते 146 जागा मिळू शकतात आणि त्यांच्या मतांची टक्केवारी आहे ती 42 ते 45% आसपास असू शकते. त्यासोबतच ठाकरे बंधू आणि NCP शरद पवार यांची जी युती होती पक्षांची, त्यांना 54 ते 64 जागा मिळू शकतात आणि त्यांच्या मतांची टक्केवारी जी आहे ती 34 ते 37% असू शकते. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जी मुंबईमध्ये युती होती त्यांना देखील 21 ते 25 जागा मिळू शकतात आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 13 ते 15% असू शकते, असा JVC श्रीराम यांचा जो एक्झिट पोल आहे, जो टाइम्स नाऊ ग्रुपसाठी करण्यात आलेला आहे, त्यानुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. यानंतर पुढारी समूहानं देखील मुंबईसाठीचा एक्झिट पोल जाहीर केलेला आहे. एक्झिट पोल म्हणण्यापेक्षा त्याला याने प्रेडिक्ट पोल असं नाव दिलेलं आहे. विविध मुंबईमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या पत्रकार असतील किंवा एडिटर्स असतील किंवा रिपोर्टर्स असतील यांच्यासोबत बोलून त्यासोबतच समाजातील विविध घटकांशी संवाद साधून हा पोल करण्यात आला होता. आणि या प्रेडिक्ट पोलमध्ये देखील महायुतीला स्पष्ट एज असल्याचं दिसून येत आहे. जर या पुढारीच्या प्रेडिक्ट पोलचे आकडे बघायचे झाले तर यामध्ये भाजपला 85 ते 100
जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यासोबत शिवसेनेला 30 ते 45 जागा मिळतील असा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 10 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 10 ते 25 जागा मिळतील असा पुढारीच्या प्रेडिक्ट पोलचा अंदाज आहे. म्हणजे पुढारीचा प्रेडिक्ट पोल देखील पाहिला तर त्यातही असं दिसून येतं की इथंही भाजप आणि शिवसेनेची जी युती होती ती मजबूत स्थितीत दिसतीये आणि या एक्झिट पोलनुसार पुढारीच्या एक्झिट पोल किंवा प्रेडिक्ट पोलनुसार मुंबईमध्ये पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा मुंबईमध्ये सत्तांतर होत आहे आणि इथं देखील भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन होऊ शकतं किंवा महापालिकेमध्ये त्यांची सत्ता येऊ शकते असा पुढारीचा प्रेडिक्ट पोल आहे. पुढारीनंतर आपण साम टीव्हीचा जर एक्झिट पोल पाहिला तर त्याच्यामध्ये देखील महायुतीला स्पष्ट एज दिसतोय. त्यामध्ये भाजपला 84 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याखालोखाल शिवसेनेला 35 जागा, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 10 जागा, काँग्रेसला 20 जागा, तर वंचित बहुजन आघाडीला 3 जागा मिळतील असं या साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा विचार केला तर महायुतीला 120च्या आसपास जागा मिळत आहेत, म्हणजे जिथे बहुमताचा आकडा 115च्या आसपास आहे. फक्त 5 जागा साम टीव्हीनं जास्त दिलेल्या आहेत महायुतीला. आणि त्याखालोखाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि UBT यांची जी युती होती ठाकरे बंधूंची त्याला जर बघितलं तर 75 जागा मिळतील असा साम टीव्हीच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. आता हे एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात हे उद्या निकालाच्या दिवशी नक्कीच कळेल. पण आत्ता जे एक्झिट पोलचे आकडे आपल्या समोर आहेत त्यावर आपण ही सगळी चर्चा करतोय. यानंतर रुद्र रिसर्च अँड ॲनालिसिस या एका संस्थेनं देखील मुंबई संदर्भात अजून एक महत्त्वाचा एक्झिट पोल केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर मुंबईची आकडेवारी पाहायची झाली तर मुंबईतील सत्तेचे वारे हे महायुतीच्या दिशेनं वाहत आहेत हे या रुद्र रिसर्च अँड ॲनालिसिसमध्ये देखील दिसून आले. मतांची टक्केवारी बघायची झाली तर भाजपला 26%, शिवसेनेला 13%, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 25%, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 8%, NCP शरद पवार गटाला 1%, तर काँग्रेसला म्हणजे INCला 10% मतं मिळतील असं या सर्वेचा अंदाज सांगतो. आता जागांची आकडेवारी बघायची झाली तर यामध्ये भाजपला त्यांनी 80 ते 90 जागा दिल्यात, शिवसेनेला 35 ते 40 जागा दिल्यात, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 60 ते 70 जागा दिल्यात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 7 ते 12 जागा दिलेल्या आहेत आणि काँग्रेसला 22 ते 27 जागा दिलेल्या आहेत. तर हे होते या जागांचे आकडे रुद्रच्या एक्झिट पोलनुसार. आता महायुती आणि ठाकरेंची युती ही जर एकत्र करून बघायची झाली तर महायुतीला 115 ते 130 जागा 39% मतांसह आणि 37 जर ठाकरे बंधूंची युती बघायची झाली तर 67 ते 82 जागा 34% मतांसह असं या रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. म्हणजे त्यांच्या मतांमध्ये ठाकरे बंधू आणि शिवसेना युतीच्या फार डिफरन्स दिसून येत नाही आहे. 5% मतांचा डिफरन्स आहे, पण जागांमध्ये या 5% मतांच्या डिफरन्समुळं खूप मोठा फरक पडल्याचं दिसून येत आहे. कारण जागांच्या बाबतीत बोलायचं झालं तर युतीला 115 ते 130 आणि ठाकरेंच्या युतीला 67 ते 82 अशा जागा या रुद्र या संस्थेनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये दिसून येतात. रुद्र या संस्थेच्या एक्झिट पोलनंतर आपण पॉलिटिकल रिसर्च अँड ॲनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या पुणे स्थित संस्थेनं केलेल्या एक्झिट पोलचा अंदाज घेतला तर यामध्ये मुंबईची स्थिती काय दिसते तर इथं देखील मुंबईच्या सत्तेतील वारं पुन्हा एकदा महायुतीच्या दिशेनं वाहतंय. म्हणजे जे ठाकरे बंधूंचा प्रभाव किंवा इतर गोष्टींचा काही प्रभाव पडेल का मुंबई महापालिका निवडणुकीवर याबद्दल बोललं जात होतं निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान, पण असं काही होताना या तरी सर्वेमध्ये किंवा या एक्झिट पोलमध्ये दिसून येत नाही आहे. इथं देखील BJP आणि शिवसेना युतीला 137 जागा, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मनसे तसंच शरद पवार यांच्या पक्षाला जी युती होती त्यांची त्याला 52 जागा आणि काँग्रेस आणि वंचित यांच्या युतीला 22 जागा असं ह्या प्राब संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. तर हे होते सगळे मुंबईच्या संदर्भातले एक्झिट पोल. संपूर्ण जी चर्चा होती महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ती मुंबई महापालिकेभोवती बऱ्याच प्रमाणात कॉन्सन्ट्रेट झालेली पाहायला मिळाली होती, कारण ती महत्त्वाची तेवढी महानगरपालिका आहेच. त्यामुळं ही सगळी चर्चा त्याबद्दल केली जात होती. त्यासोबतच मग जे एक्झिट पोल देखील आलेले आहेत ते देखील बहुतांश एक्झिट पोल हे मुंबई स्पेसिफिक मुंबईच्या संदर्भात आलेले आहेत आणि या सगळ्या एक्झिट पोलमध्ये आपण पाहिलं तर असं दिसून येत आहे की मुंबई महापालिकेमध्ये स्पष्टपणे पुन्हा महायुती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकते असं या सगळ्या एक्झिट पोलचे अंदाज आहेत. अर्थात हे निकाल नाही आहेत तर एक्झिट पोलचे अंदाज आहेत आणि या अंदाजांवरून असं दिसून येत आहे की आत्ता तरी मुंबई महापालिकेमध्ये युती ही सत्ता स्थापन करताना दिसते. हे पोल ऑफ पोल्स जरी बघितलं म्हणजे या सगळ्या पोल्सचं जर एकत्र करून संख्या बघितली तरी देखील जो 115 हा बहुमताचा आकडा आहे मुंबई महापालिकेमध्ये 227 जागांपैकी, तर त्यामध्ये पोल ऑफ पोल्सचा जरी आकडा बघितला तरी सरासरी युती म्हणजे शिवसेना आणि भाजप हे पुढे असल्याचं दिसतंय आणि तेच मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील असं देखील दिसून येत आहे.
आता यानंतर ज्या महत्त्वाच्या महापालिकांची चर्चा केली जाते ती म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड किंवा इतरही सर्व महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, त्यांच्या देखील एक्झिट पोलबद्दल बोललं जात आहे. पण आपण स्पेसिफिकली पुणे आणि PCMCच्या पोलबद्दल बोलूया आणि इतर पोलबद्दल मी माहिती देईलच. ती तुम्ही पॉज करून स्क्रीनवर बघू शकता. सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यानुसार म्हणजे त्यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला पुण्यामध्ये 70 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 12 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार ह्या दोन्ही राष्ट्रवादींची पुण्यामध्ये आघाडी होती. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा मिळू शकतात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 म्हणजे या दोघांना मिळून 65 जागा मिळू शकतात पुणे महानगरपालिकेमध्ये, असा या एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. त्याखालोखाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 5 जागा, मनसेला 2 जागा, काँग्रेसला 8 जागा आणि इतरांना 3 जागा, असा या एक्झिट पोलचा पुण्यासंदर्भातला अंदाज सांगतो सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीचा. त्याखालोखाल PCMCचा जर अंदाज बघायचा झाला, साम टीव्हीने सांगितलेला एक्झिट पोल बघायचा झाला, तर त्यामध्ये भाजपला 70 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेला 5 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 42 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा, म्हणजे इथे देखील दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होती, त्या दोघांना मिळून साधारण 52 जागा येतील असं वाटतंय. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2 जागा, मनसेला 2 जागा, तर इतरांना 0 असं इथले आकडेवारी राहील असं बोललं जात आहे. आता यामध्ये पुण्याचं बघितलं तर साधारण 83-84चं बहुमत आहे पुण्यामध्ये, 165 एकूण जागा आहेत. तर 83-84चं बहुमत असताना भाजपला फक्त 70 जागा दिलेल्या आहेत. जिथे असं बोललं जात होतं की भाजप 125 क्रॉस करेल का, पण अखेरच्या क्षणी अजित पवारांनी अत्यंत चांगले भाजपचेच बंडखोर किंवा इतर पक्षातले सगळे बंडखोर घेऊन एक चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचं या एक्झिट पोलमध्ये तरी दिसून येत आहे. आता खरे याचे अंदाज खरे ठरतात का उद्याच्या निकालामध्ये ते पाहावे लागतील, पण आत्ता तरी असं दिसतंय की एक्झिट पोलमध्ये पुण्यात भाजप ही बहुमतापासून दूर राहते. त्यांना शिवसेनेची किंवा इतर महायुतीतल्या घटक पक्षांची म्हणजे जसं अजित पवार आहेत त्यांची देखील गरज पडू शकते, असा साम टीव्हीचा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. पण पिंपरी चिंचवडमध्ये जिथे अजित पवारांनी अतिशय आक्रमकपणे प्रचार केला होता, महेशदादा लांडगे भाजपचे जे भोसरीचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात ते आक्रमकपणे बोलत होते, कारभारी बदलण्याची भाषा करत होते, तिथे मात्र त्यांना यश येताना दिसत नाही आहे. साधारण 128चा जो सभागृह आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचं, त्याच्यामध्ये जवळपास 70 जागांवर भाजप जिंकू शकते किंवा जिंकेल असा अंदाज साम टीव्हीनं वर्तवलेला आहे. त्यामुळं तिथं सत्ता बदल होण्याचे कोणतेही चान्सेस आत्ता तरी दिसत नाही आहेत. त्यामुळं अजित पवारांनी जो आक्रमक प्रचार केला होता तो लोकांपर्यंत पोहोचला नाही किंवा लोकांना भावला नाही असं दिसून येतंय की काय, अशा या एक्झिट पोलचे आकडे बघितल्यानंतर वाटतंय. आता हे आकडे निकालामध्ये परावर्तित होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता साम टीव्हीच्या नंतर जी प्राब ही संस्था आहे त्याने केलेले जे अंदाज आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेबद्दलचे, ते जर बघायचे झाले तर या प्राब संस्थेच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये भाजपला 93 जागा मिळू शकतात असा त्यांचा अंदाज आहे. NCP म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळू शकतात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळू शकतात, म्हणजे साधारण 51 जागा दोन्ही पक्षाला दोन्ही राष्ट्रवादीला मिळू शकतात असं बोललं जात आहे. काँग्रेसला 8 जागा, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 7 जागा, तर शिंदेंची शिवसेना याला 6 जागा मिळू शकतात असं प्राब या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच जर PCMCची आकडेवारी बघितली तर प्राब या संस्थेनं जे एक्झिट पोल केला आहे त्यामध्ये PCMCबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी देखील भाजपला 64 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर NCP अजित पवारांची 51 जागा, शरद पवारांच्या NCPला 2 जागा, म्हणजे दोन्ही मिळून 53 जागा, दोन्ही राष्ट्रवादी मिळून 53 जागा जिंकू शकतात PCMCमध्ये, असा या प्राब संस्थेचा एक्झिट पोल सांगतोय. त्यानंतर शिवसेनेची स्थिती पाहिली तर भाजप आणि शिवसेनेची युती अखेरच्या क्षणी PCMCमध्ये तुटली होती, तरी देखील शिवसेना तिथे चांगली कामगिरी करताना दिसतोय. 9 जागा त्यांना मिळतील असा प्राब या संस्थेच्या एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. त्याखालोखाल काँग्रेस आणि मनसे हे दोघंही 1-1 जागा जिंकतील असं या संस्थेच्या एक्झिट पोलचं म्हणणं आहे. आता आपण येऊयात पुण्याबद्दल बोलताना रुद्र ही जी संस्था आहे त्याने जे अंदाज व्यक्त केलेत, त्यांनी जो एक्झिट पोल मांडलेला आहे त्याबद्दल बोलताना असं लक्षात येतं की भाजपला त्यांनी देखील बहुमताच्या आसपास नेऊन ठेवलंय. पुण्यामध्ये भाजप 90 ते 100 जागा जिंकेल असं रुद्र या संस्थेचा एक्झिट पोल सांगतोय. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला जर किती जागा मिळतील याबाबत बोलायचं झालं तर त्यांना साधारण 30 ते 40 जागा मिळतील. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 5 जागा मिळतील, काँग्रेसला 10 ते 15 जागा मिळतील, शिवसेनेला 8 ते 12 जागा मिळतील, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2 ते 3 जागा मिळतील पुण्यात, असं या
रुद्र या संस्थेचे अंदाज सांगतात. आता हे सगळे अंदाज आपण पाहतोय, पण इतर महापालिकांच्या बाबतीत काय? तर इतर महापालिकांच्या बाबतीत असे स्पेसिफिक सर्वच संस्थांनी सर्व्हेज केलेत असं दिसून येत नाही. काही प्रमुखच महापालिकांनी एक्झिट पोल केलेले आहेत असं दिसून येत आहे. पण रुद्र या संस्थेने सर्व 29 महापालिकांचे जे एक्झिट पोल आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि ते आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. तुम्ही पॉज करून हे सर्व सर्वे तुमची महापालिका जी कोणती असेल, नाशिक, नागपूर, सांगली किंवा इतर कुठल्या महापालिका, कोल्हापूर असेल, तर त्या सगळ्या महापालिकांचे सर्वे रुद्र या संस्थेनं एक्झिट पोल जाहीर केलेले आहेत. ते सर्व एक्झिट पोल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. ते तुम्ही पॉज करून नक्की बघू शकता आणि ह्या एक्झिट पोल निकालामध्ये किती परावर्तित होतात हे आपल्याला उद्या नक्कीच बघायचं आहे. त्यामुळं उद्याचे जे निकाल आहेत ते पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्या पुन्हा आपण निकालाच्या दिवशी या सगळ्या सर्व्हेजबद्दल आणि उद्या निकाल जे काही लागतील त्याबद्दल जे तज्ज्ञ विश्लेषक आहेत, अभ्यासक आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. त्यामुळे द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.